दिलं. मला पुढे जायचं आहे चर्चेमध्ये. मी जे यांना विचारतोय की आम्ही निवडून आलो म्हणजे आम्हाला लोकांनी 5 वर्ष दिली, बरोबर आहे. लोकप्रतिनिधी खासदार असतील आमदार असतील एकदा दिली, एकदाच 5 वर्ष. तुम्हाला तसं नाही, कोणाला निवडून आलेल्या खासदाराला आमदाराला देतात लोक. माझं म्हणणं आहे की 5 वर्ष मग लोकांनी आम्हाला काही विचारू नये असा संदेश यांच्या वागण्यातून जातोय का? पूर्णपणे जातोय. आणि मला मगाशी मी जे म्हटलं ना की डिजिटल रेव्होल्युशनमुळे जी ट्रान्सपरन्सी येत चालली आहे, ह्याच्या आधी 5 वर्षानंतर तुम्ही आम्हाला काय ते सांगा हे ठीक होतं. आता प्रत्येक विषयाच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीमध्ये लोक आपली मतं मांडतायत. आणि जर तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत त्या जर तुम्ही करत नसाल की आम्हाला वाटलं की तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे, तर ते लोक मांडतायत. ते खुल्या मनाने संवेदनशील मनाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि आपल्या राजकारणामध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये ते कसं आणता येईल, जी सॅप असतं ना, सिस्टम ॲडॉप्टिव्ह प्रोग्राम, हा सॅप प्रोग्राम त्यावेळी आता राजकीय पक्षाला आपल्यावर ॲडॉप्ट करून घ्यावाच लागेल. कारण तितकं संवेदनशील आणि तितकं व्होकल जनमानस होत चाललंय. महातेकर नाही, बरोबर आहे ना की संसदेमध्ये एकदा निवडून गेल्यानंतर किंवा विधानसभेत कुठे निवडून गेल्यानंतर निश्चितपणे एका व्यक्तिमत्वाचा जो काही एक बुद्धीचा भाग असतो, त्याच्या कमिटमेंटचा जो भाग असतो, त्याच्याबरोबर लोकांचं प्रतिनिधित्व, लोकांच्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व, त्याच्या वर्तनात, त्याच्या भूमिकेत ते दिसलं पाहिजे, दृग्गोचर झालं पाहिजे. आज अशी परिस्थिती आहे की एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा निवडणुकीचं वर्ष म्हणजे अलीकडच्या काळातली व्याख्या अशी की पुन्हा निवडणुकीच्या वर्षाचे थोडे 2-3 महिने आधी तोपर्यंत जाग येत नाही ही गोष्ट. आणि याच्यातूनच अशा लोकप्रतिनिधींना परत बोलवायचं असा देखील एक विचार नॉन पॉलिटिकल राईट टू रिकॉल असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, हे चाललेलं आहे हा विचार. याच्यावर व्यक्तिगतरित्या याच्यावर चर्चा झाल्या पाहिजेत. तुम्हाला वाटतं राईट टू रिकॉल असावा? नाही, राईट टू रिकॉल खासदार आमदारांना जे अनिर्बंध स्वातंत्र्य मिळालेलं आहे, राईट टू रिकॉल असला तर दबाव राहील. मला वाटतं राईट टू रिकॉल जर चांगल्या अर्थाने इम्प्लिमेंट झाला तर दबाव राहील. पण होईल काय की समजा महातेकर निवडून गेले, मी आता राज्यात काँग्रेसचं सरकार आहे, राष्ट्रवादी, त्यांना 21% मतदान आहे आणि उरलेलं सगळं मतदान त्यांच्या विरोधात आहे, तर ते निवडून गेलं. ते सांगा ना, इतरांची गोळाबेरीज नका करू. तुमच्या बाजूने बोलतोय, हो ऐका, तुमच्या बाजूने बोलताय. ते इतके वेडे पिसे झाले की त्यांना त्यांच्या बाजूने कळत नाही. निवडून आले, तुम्ही विरोध, उद्या आम्ही सगळे एकत्र आलो, आम्ही म्हटलं की राईट टू आम्हाला राईट टू रिकॉल आला, त्यांना मागे घ्या. नाही, त्याचबरोबर असा किती मिळाली ते पण सांगा, मग मला आनंद वाटेल. त्यामुळे तो फुल कसा करता येईल. म्हणजे राईट टू रिकॉल मधला जो अर्थ आहे की तुम्ही जनतेच्या भावना पूर्ण करत नाही आहात, तुमचे मतदारांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही पूर्ण करत नाही आहात, त्यामुळे मतदारांना तुम्हाला परत मागण्याचा अधिकार आहे. या पद्धतीने तो नीट मला वाटतं जर बिल बनवलं तर ते उपयोगी आहे, अन्यथा गैरवापर. विश्वंभर चौधरी अण्णांनी सुद्धा याबद्दल एकदा मत व्यक्त केलं होतं की अशा प्रकारे लोकप्रतिनिधी, काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार, राईट टू रिकॉल असला पाहिजे. आणि मी इथे महादेव शेलारांच्या माहितीसाठी सांगतो, हा अधिकार त्यांचेच मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंगनी मध्य प्रदेशामध्ये काही ग्रामपंचायतींना आधीच दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, आता जे आंदोलन झालंय त्यामधून हा संदेश मिळतोय का की लोकांना राईट टू रिकॉल पण हवाय? नक्की हवाय निखिलजी. राईट टू रिकॉलच नाही तर नकारात्मक मतदान, शेवटचं मत की आम्हाला कोणालाही निवडून द्यायचं नाही, हे पण लोकांना हवंय. हे इलेक्ट्रॉनिक रिफॉर्म्स जे आहेत, निवडणूक सुधारणा, हे आम्ही आमचं ते पुढचंच पावले. म्हणजे हा लढा दीर्घकाळ आहे, त्याच्यामध्ये लँड ॲक्विशन वगैरे सगळ्याच गोष्टी येतील, तर हे लढे यापुढे लढले जातील. पण माझा एक मुद्दा मला फक्त मांडायचा, एकच मुद्दा मांडायचा मला, की राजकीय पक्षांची नियत हे खरा प्रश्न आहे. म्हणजे आता एक उदाहरण आपण घेऊ की डार्विनची जी थेअरी सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, याचा अर्थ आम्ही असा घेतो की मेकिंग अन अनफिट फिट फॉर सर्व्हायव्हल. राजकीय पक्ष उलटा अर्थ घेतात, म्हणून चांगले उमेदवार निवडून येत नाहीत. मला महादेव शेलारांना पुन्हा विचारायचं, त्यांनी उत्तर देऊ नये, मला माहिती आहे त्यांच्याकडे उत्तर नाही. काँग्रेसचे किती आमदार अल्पभूधारक आहेत हे एक, आणि हा काँग्रेसवरच नाही, मी भाजपचं उदाहरण सांगतो. एक मतदारसंघ, राखीव मतदारसंघ होता, जिथे 15 वर्ष एक माणूस निवडून येत होता, आमदार म्हणून उत्तम काम करत होता, पायात चप्पल घालत नव्हता. हा माणूस पडल्यानंतर रोजगार हमीच्या कामावर गेला. मुंबईवरून एक भाजपने उमेदवार लादला, ज्यांनी पैशाच्या बळावर तिथे जिंकलं. हे सगळ्यांकडे आहे. निवडून येण्याची क्षमता हा एकमेव पात्रता. याच्यातून हेमवतीनंदन बहुगुणा पडतात अमिताभ बच्चनच्या विरोधात आणि गोविंदा निवडून येतो राम नाईकांच्या विरोधात. ह्या सगळ्या पक्षांना एकदा हा विचार करावा लागेल की आता धनतंत्र नव्हे तर जनतंत्र, आणि म्हणून आमच्यासारख्यांना सल्ले दिले जातात की तुम्ही काय येत नाही राजकारणात. तर मला एक म्हणायचं त्यामध्ये की आम्ही याची गरज नाही. तुमच्या प्रत्येक पक्षात चांगले लोक आहेत, त्यांना एक थोडासा हातभार लावा. जे गुंड, धनदांडगे, बिल्डर तुमच्या पक्षातले, त्यांना थोडं बाजूला सारा.
ही प्रोसेस आम्ही आंदोलन करायच्या आधीच सुधारण्याची दाट शक्यता आहे त्यातून. नाही, पण मला असं वाटतं की विश्वंभरजी ही अतिशय चांगली कल्पना आहे, पण जर पक्ष ते करणार नसतील तर किमान एका निवडणुकीत हे जनतंत्र जे आहे आपलं, ह्याचा दबाव आपण उत्पन्न करा. खरंच त्यातून राजकीय पक्षांना जे करणार नाहीत त्यांना सुद्धा शानपण मिळेल. तुम्हाला ते अगदी बरोबर आहे. हे रिफॉर्म्सचा हा पुढचा विषय आहेच आहे आपला. यावं ना इलेक्शनच्या प्रोसेस. हा रिफॉर्म्सचा विषय येणार आहे. मी सहमत नाही, आहे. राईट, त्या तुम्हाला माहिती आहे की ते निवडून येऊ शकणार नाही, नाही, असं अण्णा नाही, हजारे निवडून असं येऊ नाही, शकणार नाही. असं नाही. मुद्दा हा आहे की पारदर्शकता आली पाहिजे इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये. मगाशी जो मुद्दा झाला की इलेक्शनचा खर्च कोणी करावा, तो सरकारने करावा. योगेंद्र यादव यांनी काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया आर्टिकल लिहिलं होतं, त्याच्यामध्ये लिहिलं होतं सरकारी फंडिंग असलं पाहिजे. दुसरा म्हणजे राईट टू रिकॉल. मला ही चर्चा आता ब्रेक नंतर पुढे घेऊन जायची आहे, पण मला काँग्रेस पक्षाचं मत आधी विचारायचं आहे की तुम्हाला आता कुठच्याही परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग लोकपाल बिल आणावं लागेल, याविषयी माझ्यासारख्या पत्रकाराच्या मनात काही शंका नाही. हा तुमचा जो ड्राफ्ट आहे तो संसदेमध्ये टिकणार नाही, कारण सर्व पक्षांचा त्याला विरोध आहे. बरोबर आहे विनोदजी, तुमचा विरोध आहे. आम्ही मांडलं तर आम्ही लेफ्टवादी पंतप्रधान चळवळ होते. आहे. तुम्हाला या ड्राफ्टमध्ये सुधारणा कराव्या लागतील. अण्णांचा ड्राफ्ट जसा तसा घ्या असं अण्णांचं सुद्धा म्हणणं नाहीये, पण सुधारणा कराव्या लागतील, तिथेही माघार घ्यावी लागेल. पण त्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला विचारायचंय, याचे पुढची पायरी जी आहे ती इतर रिफॉर्म्सची आहे का? उदाहरणार्थ निवडणूक सुधारणा लोकांना हवी आहेत, न्यायालयीन सुधारणा हव्या आहेत, पोलीस रिफॉर्म्स हवे आहेत. हे करायची तुमच्या पक्षाची पुढच्या 3 वर्षात तयारी आहे? प्रश्नच नाही. साधं उदाहरण देतो. याच्यापूर्वी स्त्रियांना मतांचा अधिकार नव्हता, त्याच्यानंतर तो मतांचा अधिकार मिळाला, त्याचे रिफॉर्म्स झाले ना. त्याच्यापुढे स्त्रियांना कधी मतांचा अधिकार नव्हता? तुम्ही काय बोलताय? आपलं स्वातंत्र्याच्या आधीच पासून मिळालेलं आहे. आपल्याकडे आहे स्त्रियांना मतांचा अधिकार. पहिला होता, मी पूर्वीपासूनच सांगत येतो तुम्हाला. त्यानंतर त्यांना रिझर्वेशन देण्याचं काम झालं, 33 आज 50% झालं. बरोबर. तरुणांना मतदानाचा अधिकार नव्हता. 18 वर्षाच्या तरुणाला, म्हणजे हे रिफॉर्म्स होत असतात. याचा अर्थ आम्ही ते नकारात्मक पाहतो किंवा त्याच्या विरुद्ध पाहतो असं अजिबात नाही. ज्या ज्या चांगल्या गोष्टी संसदेमध्ये चर्चेला येतील त्या नक्की. तुम्हाला मी मुद्दाम उदाहरण सांगेन की बॅरिस्टर नाथपै ज्यावेळेला बोलत असत त्यावेळेला जवाहरलालजी नेहरू मुद्दाम बसून ते ऐकत असत. सदनामध्ये इतर काम सोडून ते लोकसभेमध्ये बसत असत आणि बॅरिस्टर नाथपै यांचं भाषण ऐकत असत. त्यामुळे काँग्रेस पक्ष चांगलं ते काही चांगलं म्हणणार नाही असं नाही. आम्ही चांगलं ते चांगलंच अगदी. म्हणणार. पण मला तुम्हाला इथे आता आठवण कालचीच द्यायची आहे. तुम्ही एकदम नाथपै आणि नेहरूंच्या काळात गेलात. काल जेव्हा सुषमा स्वराज उभ्या राहिल्या विरोधी पक्षाच्या नेत्या, तेव्हा तुमचे पंतप्रधान ऐकायला लोकसभेत थांबले नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही जे म्हणालात ना की बॅरिस्टर नाथपै उभे राहिले, ते विरोधी पक्षाचे नेतेही नव्हते, ते प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार होते, तेव्हा नेहरू बसून ऐकत असत. मी पुढचं उदाहरण सांगतो. मधुलुमे उभे राहत, HV कामत उभे राहत किंवा हिरेन मुखर्जी उभे राहत, तेव्हा सुद्धा इंदिरा गांधी आणि नेहरू ऐकत असत. काल सुषमा स्वराज उभा राहिला तेव्हा तुमचे पंतप्रधान बाहेर गेले. याचा अर्थ काँग्रेस पक्ष परंपरा विसरलाय असा घ्यायचा का? नाही, काही कारण असेल त्याची कारण त्याने राज्यसभेत निवेदन करायचं होतं. मी सांगतो कारण तुम्हाला, पण थांबून जाऊ शकले असते. त्यांचं शेड्यूल असेल, त्यांच्याबरोबर त्यांचं काहीतरी टाइम टेबल असेल कुठे, त्याच्यामुळे. पण काँग्रेस पक्ष म्हणजे परंपरा विसरलाय का? अजिबात नाही विसरलेलं. संसदीय कार्यमंत्र्याचं एक काम आहे की खाली विरोधी पक्षनेता बोलत असताना परंपरा ज्या आहेत त्या चालूच आहेत. संसदीय परंपरा कार्यमंत्री सोडून जर काँग्रेस पक्ष संसदीय कार्यमंत्री भाजप गेला असता तर काँग्रेस राज्यसभेच्या पक्ष निवडून आला अध्यक्षांना नसता सांगतो. परत. ठीक आहे, महादेव शेलारांची भूमिका आहे ती आपण मान्य करूया. ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, कारण ते पक्षाचे प्रवक्ते आहेत. मी आता एक ब्रेक घेणार आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न